नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, एका कंपनीची सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन त्या कंपनीच्या प्रमोटर्सला म्हणजे मालकांना असते. म्हणजे पुढे जाऊन कंपनी कोणत्या नवीन बिझनेसमध्ये एंट्री करणार आहे, पुढे जाऊन आपली कंपनी कशा प्रकारे बिझनेस वाढवणार आहे, फंड रेझिंग करणार आहे, ही सर्वची सर्व इन्फॉर्मेशन एका कंपनीच्या प्रमोटर्सला म्हणजे मालकाला असते. तर मित्रांनो, जर मालकच म्हणजे प्रमोटर्स आपल्या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी म्हणजे आपल्याच कंपनीचे शेअर परचेस करत असेल, तर ती त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट असतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 कंपन्या बघणार आहोत, ज्या कंपन्याचे प्रमोटर्स आपल्या कंपनीचे शेअर परचेस करत आहे. म्हणजे प्रमोटर्स स्वतःच आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवत आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे सॉम डिस्टिलरीज अँड बेवरेजेस लिमिटेड. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 38.75%, एफ आय एसची होल्डिंग आहे 1.60%, डी आय एसची होल्डिंग आहे 0.09%, आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 59.56%. तर मित्रांनो, सॉम डिस्टिलरीज या कंपनीचे प्रमोटर दीपक अरोरा यांनी 2 जून 2025ला या कंपनीचे 20,000 शेअर म्हणजे 0.01% हिस्सेदारी ॲक्वायर केली आहे. आणि आता दीपक अरोरा यांच्याजवळ या कंपनीचे 44.77 लाख शेअर झाले आहे. म्हणजे या कंपनीमध्ये यांची म्हणजे दीपक अरोराची हिस्सेदारी इन्क्रीज होऊन झाली आहे 2.15%. आणि मित्रांनो, यांनी जी हे शेअर खरेदी केले आहे ते केले आहे 141.4 पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर यांनी हे शेअर बाय केले आहे. आणि यांची व्हॅल्यू होते 28.28 लाख रुपये. चला तर बोलूया किलबर्न इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 49.10%, एफ आय एसची होल्डिंग आहे 1.76%, डी आय एसची होल्डिंग आहे 2.10%, आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 47.05%. तर मित्रांनो, किलबर्न इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर फर्स्ट व्यू ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड यांनी 2 जून 2025ला किलबर्न इंजिनिअरिंग लिमिटेडचे 30,000 शेअर ॲक्वायर केले. म्हणजे या कंपनीची 0.06% हिस्सेदारी. आणि मित्रांनो, यानंतर किलबर्न इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीचे फर्स्ट व्यू ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडजवळ 1.52 करोड शेअर झाले आहे. आणि आता किलबर्न इंजिनिअरिंग लिमिटेडमध्ये फर्स्ट व्यू ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड यांची हिस्सेदारी इन्क्रीज होऊन झाली आहे 31.36%. आणि मित्रांनो, हे शेअर यांनी बाय केले आहे 394.7 पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर, ज्याची व्हॅल्यू होते 1.18 करोड रुपीज. चला तर बोलूया साई सिल्कबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.87%, एफ आय एसची होल्डिंग आहे 3.17%, डी आय एसची होल्डिंग आहे 15.74%, आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 16.31%. आणि मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर्सने मार्च क्वार्टरमध्ये सुद्धा आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली होती. तुम्ही इथे बघू शकता, डिसेंबर 2024 या क्वार्टरमध्ये या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग होती 60.80%, आणि मार्च 2025मध्ये प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे 60.87%. तर मित्रांनो, साई सिल्क या कंपनीचे प्रमोटर नागाकना दुर्गा प्रसाद चलवदी
यांनी 1,50,000 शेअर म्हणजे या कंपनीची 0.10% हिस्सेदारी ॲक्वायर केली आहे 2 जून 2025ला. आणि मित्रांनो, यानंतर यांची हिस्सेदारी या कंपनीमध्ये इन्क्रीज होऊन झाली आहे 16.24%. आणि मित्रांनो, आता यांच्याजवळ साई सिल्क या कंपनीचे 2.49 करोड शेअर झाले आहे. आणि मित्रांनो, हे शेअर यांनी बाय केले आहे 119.8 पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर, ज्याची व्हॅल्यू निघते 1.80 कोटी रुपये. चला तर बोलूया स्टार हेल्थ अँड ॲलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 57.67%, FISची होल्डिंग आहे 18.69%, DISची होल्डिंग आहे 15.44% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 8.22%. तर मित्रांनो, स्टार हेल्थ अँड ॲलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर ग्रुप सेतू AIF ट्रस्ट यांनी 2 जून 2025ला या कंपनीचे 12,65,527 इक्विटी शेअर खरेदी केले आहे. आणि मित्रांनो, हे शेअर खरेदी केले आहे 463.5 ते 478.7 पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर. आणि मित्रांनो, याची ॲप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू निघते 59.94 कोटी रुपये. आणि मित्रांनो, या परचेज नंतर यांची हिस्सेदारी झाली आहे 0.22%. चला आता बोलूया आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.93%, FISची होल्डिंग आहे 8.93%, DISची होल्डिंग आहे 3.72% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 31.42%. आणि मित्रांनो, आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस या कंपनीचे प्रमोटर ग्रुप देवांश ट्रेडमार्क LLP यांनी या कंपनीचे 30,000 शेअर ॲक्वायर केले आहे. आणि मित्रांनो, यानंतर या कंपनीमध्ये प्रमोटर ग्रुपची हिस्सेदारी इन्क्रीज होऊन झाली आहे 55.94%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी आहे 55.93% आणि आता किती झाली आहे 55.94%. म्हणजे प्रमोटर ग्रुपने आपली हिस्सेदारी 0.01%ने इन्क्रीज केली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 कंपन्या बघितल्या ज्या कंपनीच्या प्रमोटर्सनेच म्हणजे मालकानेच आपल्या कंपनीचे शेअर खरेदी केले आहे. म्हणजे प्रमोटर्स म्हणजे आपल्या मालकानेच आपल्या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे. तर मित्रांनो, जेव्हा पण कोणत्याही कंपनीचे प्रमोटर म्हणजेच मालकच आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी इन्क्रीज करतात, ते त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.